ठिकाणी सावध व्हा. येणारं संकट तिचं निवारण करतो. हातामध्ये धनुष्य घेऊन जोडा त्या धनुष्यावर तितक्यामध्ये असताना येणार असताना त्या ठिकाणी आगमन मारुद्र्याचं वळकीला वळकून त्या ठिकाणी असताना काय करू राहिली पावाला येणार दृश्य त्या ठिकाणी भयानक होत. त्याला बघून भिवून पडू लागते. त्या ठिकाणी असताना हातामध्ये असताना त्या ठिकाणी पर्वत आहे. पुढच्या वाढणार तणू असताना देखील हा मंजोपणा मारुद्र्याचं आगमन स्वयंचल पर्वताच्या ठिकाणी म्हणून सांगतात. या ठिकाणी मारुद्र्याचं आगमन लगेच स्वयंचल पर्वतावर आलेलं आहे. आई ती जागा रिकामी झालेली होती. येताना त्या ठिकाणी पर्वत हातामध्ये असताना त्या मध्यभागेमध्ये असताना ठेवला. रामाचं दर्शन घेण्याकरता मारुद्र्या समोर निघाले म्हणून सांगतात. राज ऋषीने येते वेळेस भरता त्या ठिकाणी बाण केलता. बाणावर आरोहण केलं. मारुतीराया त्या ठिकाणी खाली उतरल्याबरोबर मारुतीरायाने त्या ठिकाणी उतरला भरताच्या बाणाने नमस्कार केला. त्याला ह्याने असताना साष्टांग एकरी दंडवत. त्या ठिकाणी जय राम श्रीराम रामाला त्या ठिकाणी रामापाशी मारुतीरायाचं आगमन पोहोचलं. ही निरोप असणाऱ्या राजऋषी भरताला सांगा बाणाला अशी आज्ञा केली. बाण आकाशाला असताना उसळला. त्या ठिकाणी कुठे गडबड आमच्या नशिबाला आहे. काय सांगा बाण आकाशामध्ये असणारा भरभर निघून गेला. गेल्याच्या नंतर असणारा दृश्य पाहणाऱ्या लोकांना बघतील. मारुतीरायाने त्या ठिकाणी आज्ञा देऊन रामाचं दर्शन घेताना करता मारुतीराया त्या ठिकाणी निघून जाताय म्हणून सांगतात. थोडं लक्षात घ्या. आदर आतिथ्य किती आहे. येणारा बाण लोखंडाचा होता. फक्त त्याच्यावर राम नामांकित बाण होता. बाण राजूशी भक्ताचा होता. त्याला नमस्कार केला. किती नम्र झाले होता. आणि त्याने कोंडीने अनंत त्याला पाठवून देऊन असताना मारुतीला नमस्कार केला. रामाचं दर्शन घेण्याकरता पुढे निघाला म्हणून सांगतात. चौथ्या तिसऱ्या त्यावरी चालते ही काय झालं. लगेच त्या ठिकाणी रामाला दर्शन घेण्याकरता मारुतीला पर्वत ठेवला. आणि त्या ठिकाणी येऊन असता साष्टांग एकरी दंडवत रामाचं दर्शन घेण्याकरता मारुती आले. साष्टांग हे काही दंडवत रामचंद्र प्रभूच्या असणारा पायावर असणारा दंडवत घातला. रामा पुढती म्हणजे असणारा नम्रतेचा असणारी यावर नम्रतेने असताना रामा उशीर झाला मला क्षमा करा. दर्शन घेतलेलं विभीषणाकडे हात जोडले. केला त्या ठिकाणी दर्शन घेतलं. पुढे निघाला. इत्यादी 11 पद्म वानराला त्या ठिकाणी नमस्कार केला. माझा असताना थोडा अपराध झाला. कशामुळे झाला. वेळ झाली त्याच्याबद्दल मला माफ करा अशी मात्र त्या ठिकाणी मागतात. त्या ठिकाणी मला माफ करा. मी नीट पर्वतावर गेलो. पर्वतावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी औषधीनं थोडं थट्टा मांडली. इकडे तिकडे चमकी सुरुवात झाली. काय करा सगळ्या भाला बांधून ह्यात येण्यात काढते. ती चकित झालो. आणि त्या ठिकाणी माझी बुद्धी असताना पुराणा अशी अवस्था त्या ठिकाणी झाली अशी मात्र होतं.
बुद्धी स्फुरणाशी झाली. येडा झालो पण भगवंताची आठवण आली. देवाच त्या ठिकाणी असताना देवाचं नाम घेतो. भगवान रामचंद्र प्रभू असताना खळखळ बुद्धी असताना मला स्फुरण दिली असे मात्र या ठिकाणी सांगतात. अंतरात्मा रघुनंदन न सांगता तुम्हाकडो येते अंतर. विश्वी विश्वांबर परिहरीची नलगे करतो मान्यता करतो भगवान रामचंद्र प्रभू. त्या भगवंताने मला बुद्धी दिली. त्यावर तुम्ही येण्यासारखं का बसला? माझ्यामध्ये ताकद कमी आहे एवढा त्या ठिकाणी भगवान माझ्या पाठीमागे आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. पर्वताला आडा मारला. दोन्ही हाताने असताना तो टोक धरला. लगेच असताना निघालो असं म्हणतो. त्या ठिकाणी गडबडीनं पर्वत घेतलो. श्रीराम जय राम जय जय राम असा नामाचा जप करीत आकाश मार्गाने त्या ठिकाणी येतो. अचानक त्या ठिकाणी राम नामांकित एक बाण समोर आला. आल्याच्या नंतर काय झालं? वेगाने येते वेळेस त्या ठिकाणी रामनामांकित बाण माझ्या पायाला झगडला. पायाला काय लागलं ही खाली बघितल्याबरोबर रामनामांकित बाण इथं माझ्या रामाचा बाण कसा आला असं माझ्या मनाला वाटलं. आणि वाटून तो बाणाचं निरीक्षण केलं तर ती बाण असताना खाली ओढला. काय झालं? रामनामांकित बाण दिसला. माझ्या मनाला वाटलं माझ्या रामाचा बाण आहे. बाणावर शरीर टाकलो. त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी आलो. मी असताना वेळ काळ ही त्याला मला जाणवली नाही. त्याच्याबद्दल मला क्षमा करा असं रामचंद्र प्रभूच्या समोर जी असताना त्या ठिकाणी मारुतीला सांगून आलेला आहे. काय सांगू रामा? मी माकड मला काळ वेळ त्या ठिकाणी न कळता त्या रामनामामध्ये असणारा बोललो. नंदीग्रामाच्या ठिकाणी गेलो. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी दृश्य आदर्श त्या ठिकाणी मला बघण्यात आलं. असा त्या ठिकाणी म्हणू लागले. रामाच्या त्या ठिकाणी असताना नंदीग्रामाच्या ठिकाणी गेलो. गेल्याच्या नंतर परिसर बघितल्यावर आनंद वाटला. पण समोर बघितल्यावर न जाणो रामच आहे का काय. तुमचा असणारा धाकटा भाऊ राज ऋषी भरत त्या ठिकाणी मला भेटला असं म्हणतात. रामाच्या ठिकाणी माझी आवेग बुद्धी झाली. समोर त्या ठिकाणी बघितल्यावर माझा राम लक्ष्मणाला रक्ताच्या घवड्यामध्ये सोडला. सैन्य सोडून माझा राम इथं का आला असं वाटलं. वाटल्याच्या नंतर भयंकर राग आला. रागाच्या भरात बोलू नाही ती बोललो. क्षमा करो आली की माकड. मी माकडाची जात आहे. मला काही कळालं नाही. राम कसा आला असं वाटतं. बोलून अगदी बोलले शब्द त्याच्याबद्दल मला क्षमा करा असे मात्र असणार होतं. त्या ठिकाणी तिथली परिस्थिती आलो. खरं बोलून अगदी बोललो. पण नंदीग्रामाच्या परिसरामध्ये काय सांगावं. नवल केवळे केवळे तरण पाषाण इत्यादी राम म्हणतात. ही वस्तुस्थिती त्या राजऋषी भरताच्या ठिकाणी बघितली. मला त्या ठिकाणी आनंद वाटला असं मला लागलेलं आहे. राम सेवित सर्वदा धन्य भरताचे आचरण धन्य वरतून धन्य. राम नाम बक्कळ घ्याले बरोबर पाणी घ्याले. अंधकरणा म्हणून राम नाम गेलं. मला तोच एक असताना भक्त दिसला. धन्य धन्य भरताचे. भरतासारखा त्या ठिकाणी परत दुसरा भक्त नाही.
विनंती आहे तर लोक या वेळ थोडा राहिला आहे. रामाची घन सेवित धन्य धन्य भरताचे आदिरित भक्ती असणारा भरताची धन्य नामचिंतन धन्य प्रत्येक वस्तूला त्या ठिकाणी देण्यासारखं कार्य भरता इतकं असताना कुणाला नाही असं म्हणतात. धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञान रामचिंतनाचे सर्वदा ज्ञान बरंच पण विष्णूने जपले अर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही द्यायचे म्हणजे असं ते सांगायला बरोबर सांगाले पण भाव नाही किंवा भक्ती नाही लोक सांगे परमात्म्याला आपण बोलले पाशाना असे आमच्या संख्ये बकळ आहे बोला. धन्य भरताचा भावाचा धन्य भरताचा इतरता धन्य भरताचा सिद्धार्थ रघुनाथ जेणे करून असताना भक्ती मार्गाने आपण चालत ते वेळेस असताना चांगला धन्य धन्य म्हणा ही म्हणण्याला असताना भगवंतोची आवडे देवाशी देवाला आवडे देवाशी तू ऐका प्रकार नामाचा गजर रात्रंदिवस असा असताना त्या देवाला आवडत ती भक्ती असताना खरं मान्य होते. धन्य भरताची कुळ धन्य भरताची शिळ धन्य सूर्यवंश माळ भरताचं कुळ धन्य भरताचं शीळ धन्य भरताची वागणूक धन्य असं त्या ठिकाणी म्हणतात. ज्ञानानो त्या भरताच्या हृदयामध्ये असताना त्या ठिकाणी राममय अवस्था झाली आहे असं त्या ठिकाणी म्हणते. मारुती राया वर्णन भरताचं करू लागलं ऐकून आलं कोण राम राम ऐकून आले मारुतीया वर्णन करू लागलं करता करता त्याचे इंद्रिय तदाकार झाले. पुढे काय झालं पुंडरी गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. त्यानंतर वाचण्याच्या सेवेसाठी बाबूराव कदम गंगाईकर आणि सांगण्याच्या सेवेसाठी व्यंकट महाराज एक रात्री विनंतीपूर्वक सांगतो तुम्हाला थोडं फास्ट घ्या वेळ थोडा आहे जेवण व्हायचं आहे गाव मोठा आहे आमचं बरोबर आहे. दोन दोन होईल घ्या वाचना करता काही पुंडरी गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवल्य महारुद्र हनुमान की जय. धनगर गेले श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः. भरत देखुनी राघवा मन लाभले भरत वाचा भरते गेले अवघा देवाचा विसरलो. जेणे करून असताना त्या ठिकाणी वर्णन करणारा तसा ऐकणारा तसा समोरचा त्या ठिकाणी राम ऐकत होते भरताचं असताना सगळं दृश्य मारुतीला सांगत होतं. भरत हा. चला हरी देखता भरत प्रेम घन नेत्राची वृत्ती झाली क्षीण देखणे पण भरत दान माझे नेना व्यापिले. अशी अवस्था झाली की डोळे तुम्ही पाहरे सुख माझ्या इडोबाचे मुख ही वृत्ती असताना भरताची होती. कान तुम्ही ऐकारे कानही तिची असताना तदाकार जाते इंद्रिय तदाकार झाल्यामुळं नवल वाटलं असं आम्हाला असताना मात्र सांगतो. ऐकता भरता गतर निरूपण श्रवणी गुंजे श्रवण नव झाले शब्द मान अनहत गण मारुती आया भरताचं वर्णन करून सांगत होते राम ऐकत होते न जाणू त्या ठिकाणी अशी अवस्था झाली कानामध्ये भरताचं वर्णन ऐकत ऐकत भरतच आला का असं कुणाला वाटू लागलं. रामाला पुढे सागता भरत प्रेमाची गोडी रसना राखले वसनी अद्वैताची धर पुढी प्रेमा बडी भरताची. भरताची आवड किती होती रसना रसाते ओसंडी राम रूपी झाले लोचन डोळ्याची वरती ती झाली कानाची वरती ती झाली आणि डोळ्याची कानाची एक वरती झाली ती ऐकत ऐकत असं वाटलं की भरतच आला. एका भरत भजन गंगा ग्रंथ विसरे गंध बोधन घणी बोधन परमानंद प्रेम कंद ऐकण्याची क्रिया ती झाली ब्रह्मानंद असणारा रस उमळून आला. वर्षांनी प्रेमे वायुमा
माती प्रेम सुख देई प्रेमाविना समाधान प्रेमानं भगवंताचं चिंतन करावं ती देवाला आवडतं बरं. आठवलं नाटवं गेला भाव झाला सगळं पांडुरंग या ठिकाणी भरत झाला असं रामाला वाटतं. मारुतीराया म्हणाला मी भरत नव्हे मी माकड आहे. मारुतीराया शेपूट हातामध्ये झाले पण भरतच म्हणून त्याला कौटाळलं नाही झालं. म्हणून या घातीले लोटांगण गण माता भरले सैना माझा धावरे भरत नाही मी मारुती आहे मला शिफ्टी आहे बरं बघा काम दुसरं आहे गडबड लवकरात लवकर आपल्याला काम करायचं. ऐकला का तुझ्या वचन भेटत झाला रघुनंदन रामीना राम पण भरत पूर्ण एवढं मारुतीरायाचं बोलणं रामानं ऐकलं. रामानं ऐकून गप्प बसला नाही. मला वाटतं भरत झाला काय की असं वाटलं मारुतीराया असं मारुतीला राम म्हणणार. प्रेम बोला भरत पुढे नाही भरत उठून आली येडा झालो येडियाच्या गावात गेलो मी येडा झालो प्रेमाने असताना मारुती मला माझा भाऊ आला असं वाटलं तुलाच मिठी मारली असं म्हणतो. एवढ्यावर भागवाव का नाही पुन्हा त्या ठिकाणी म्हणला बस 14 वर्ष झाले उपवास आहे जटा बांधलेले तर जटा सोडा आम्हाला सणाने करतो असं मारुतीला म्हणला. बसणारे लोक म्हणजे येडे झाले राम. भरत लावला नाही मारुतीला मिठ्या मारला आपलं काम बघा काही गडबड आहे का नाही वेळ झाले. या ठिकाणी असताना सुषेण वैनी राजाला विभीषण इत्यादी म्हणणारे हक्का येडे झाले राम का भाऊ कुठेही भाऊ बघा भरत 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 म्हणून रामाला त्या ठिकाणी मारुतीला विद्या झाले. काम आपल्याला गडबड आहे 3 परत झाले 4था परत राहिला लक्ष्मणाला उठवायचे ही गडबड सोडली त्याला मिठ्या मारावे. आपला काय सांगा त्या ठिकाणी नवले केवळे किती अतोनात प्रेमच असताना त्या ठिकाणी भरताचा आहे. भरतामध्ये असताना आणि रामामध्ये प्रेम त्या प्रेमाला वाता हात नाही नवल असा त्या ठिकाणी राम त्या प्रेमामध्ये भरताच्या बोलला असे म्हणून लागले. नवल त्या ठिकाणी बसणारा 18 पद्म वानर म्हणून एक काही येडं झालं कामकडे भरताचं नुसतं नाव ऐकून राम येडा झालाय. भरताचं रामाचं किती प्रेम आहे नवल वाटू लागलं. सगळे येण्यासारखे बघू लागले त्याच्यामध्ये सावध विभीषण होता. विभीषणाने सांगितलं रामा 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 ही कवटाळायची वेळ नव्हे गडबड आहे थोडं सावध व्हा. भरत नाही मारुती आहे. श्रीराम पाय सावधान सोडण्या रामायण आली गेला नंदन काय वाटला तुझं नाही रामा भरत नाही भरत मारुती आहे आणि तुम्ही भरतच म्हणून त्याला कवटाळीने बसला. वेळ काय काळ काय तुम्हाला कळाले का नाही. लवकर लक्ष्मणाला उठवायचं इकडे बघा. भरत प्रवेश मुलाची भरत म्हणून कपिसी आली कोणी लायलाची निज कार्याची निज रोणी. आपलं काम कोणतं आहे औषधी आणल्यात ताबडतोब औषधी घ्यावं लक्ष्मणाच्या बिळामध्ये होतं लक्ष्मणाला उठवा ही काम आहे. विपुलीकडे भेटायचं काम आता नाही थोडी सावध व्हा असं म्हणतो. केला रामाला सांगू लागला कोण विभीषण. थोडं काय का बरं गडबड बघा. विभीषण रामाला सांगितला ही प्रेमामध्ये कवटाळा आहे पण मारुतीराया सावध झाले. रामा भरत नाव मी मारुती आहे थोडं सावध व्हा. स्वामी हे ऐके रघुनंदन भरत होय हनुमान जाण आलो पर्वत घेऊन औषधी गाणं येते आसती रामा वरी सावधान. भरताच्या गोष्टी सांगून पैसा किलो त्याच्याबद्दल माफ करा. मी मारुती आहे तृणांचल पर्वत आणलाय औषधी आणला रामा डोळे उघडा.
कमी आहो लक्ष्मणाला उठल्यावर सांगाव का नाही गोष्टी पण मी चुकलो अगोदरच भक्ताच्या गोष्टी सांगतील रामा सावध व्हा औषधी घेऊन असणारा लक्ष्मणाला उठवा शक्ती वेदे सौमित्र दान पडिलाचे सौमित्र योगी एक साधान रणकंदन सर्वज्ञ त्याची एक करावया आता या म्हातारे सांगायचं तात्पर्य लय आता हे सौरा साहेब साथीला त्याला प्रश्न म्हणजे ते आवड आहे एका अक्षराचे दोन अक्षर दिसले दाबण त्या ठिकाणी काय करायचं वेळ झालाय सुषेण वैरा इत्यादी असताना विचार करू लागले लक्ष्मणाला उठायचे रामासनाला मारुतीला कोटावर राहिला ही तुमचं बरोबर नाव असं म्हणू लागले